मनाशंकांचं काहूर, अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग 5 जणांचीच बॉडी कशी सापडली? अजितदादांच्या जवळच्या व्यक्तीकडून गंभीर प्रश्न. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती इथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेलं आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असलेले विमान बारामती विमानतळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर कोसळले. त्यानंतर झालेल्या मोठ्या स्फोटात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या नेत्याच्या जाण्याने राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. मात्र या विमान अपघातात काही गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सोशल मीडियावर याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकर यांनाही आपल्या भावना मांडत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अमोल मिटकर यांनी म्हटले की आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील या 2 खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची ही सामान्य माणसाची कामे आणि तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी खुर्ची अजितदादांची होती. मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटवून दादा बारामतीकडे निघाले. गेले 3 दिवस शंकेचं काहूर माजलेलं आहे, असं म्हणत मिटकरी यांनी हे गंभीर प्रश्न विचारलेत. प्रश्नांचा अगडंब उसळतो आहे. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारते आणि प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असंही अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.